नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असतील. तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे हरतालिका आणि मी आज माझी पूजा आटोपली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी संपूर्ण पूजा दाखवणार आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपण बघून घेऊ आपल्याला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर इथे मी पत्री घेतली. एका ताटामध्ये हे छान असं फूल घेतलं आहे. पत्रीमध्ये आपल्याला चाफा, आंबा, जास्वंदी, कर्दळी, परत आघाड्याची पानं आणि मी इथे चिक्कूचं, पेरूचं आणि सीताफळ असे वेगवेगळ्या झाडांची पानं घेतली पत्रीसाठी. इथे पंचामृत रेडी करून ठेवलं आहे आणि इथे थोडीशी वाळू घेतली. वाळू छान स्वच्छ धुवून घेतली आहे. आपल्याला शिवलिंग आपल्या हाताने तयार करायचं असतं, त्यासाठी वाळू लागते. आणि इथे नैवेद्यासाठी 5 फळं घेतली आहेत. एका कलशामध्ये पाणी घेतले आणि इथे पूजेचं ताट पण रेडी करून घेतले. या ताटामध्ये विड्याची पानं, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, कापसाचे वस्त्र, फुलं, हळदी, कुंकू, अक्षता आणि ओटी भरण्यासाठी ते ओटीचं सामान असं आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पासाठी असं मी पूजेचं ताट छान असं रेडी करून ठेवलं आहे. आणि ही हरतालिकेचं पुस्तक, हे सगळं वस्तू आपण एका जागेवर अरेंज केलं ना तर पूजेमधून आपल्याला घडी घडी उठावं लागत नाही, आपलं मन विचलित होत नाही आणि आपली पूजा पण खंडित होत नाही. त्यामुळे असं सगळं एकत्र एका ठिकाणी आपण अरेंज करून घ्यायचं. त्यानंतर मी इथे चौरंग मांडला आहे. चौरंगावरती छान असं लाल कोरं वस्त्र टाकले. इथे आपण पांढऱ्या रंगाचं सुद्धा वस्त्र टाकू शकतो चौरंगावरती. आणि त्यानंतर मी चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढून घेतली आहे. याही पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम आपण दिवा लावतो. दिव्याची छान अशी पूजा करायची असते आपल्याला. हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून. आणि ही पूजा करत असताना आपण शुभम करोती या स्तोत्राची सुद्धा पठण करू शकतो. त्यानंतर मी इथे 2 विड्याचे पान ठेवले, त्याच्यावर अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना केली आहे. इथे आपण गणपती बाप्पांना अभिषेकसुद्धा करू शकतो पाण्याने, पंचामृताने. मी सकाळी जेव्हा देवपूजा केली होती ना तेव्हाच माझा अभिषेक झाला होता, त्यामुळे मी परत अभिषेक नाही केला. तर इथे छान अशी पंचोपचार पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर मी इथे एक पाट ठेवला आहे आणि या पाटावरती मी शिवलिंग तयार करून घेणारे हाताने वाळूचं. तर तुम्हाला माहितीच असेल हरतालिकेला हे आपण करतोच. आपल्या घरामध्ये आपलं शिवलिंग असतं तरीसुद्धा आपल्याला वाळूचं शिवलिंग हे तयार करायचं असतं. तर इथे मी छान असं हाताने वाळूचं शिवलिंग तयार करते. आणि मी इथे पाट ठेवला आहे कारण की ह्याच्यावरती आपण दूध, पाणी वगैरे अभिषेक करतो. त्याच्यामुळे ते सगळं वस्त्र असतं ना अंथरलेलं, ते ओलं ओलं होतं. त्याच्यामुळे मी इथे पाटावरती शिवलिंगाची स्थापना करते. आणि जेव्हा आपण हे शिवलिंग घडवत असतो तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार सातत्याने करायचा असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गणपती बाप्पांची स्थापना केली तेव्हा आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचं पठण करायचं. तर आता बघताय ना किती छान असं शिवलिंग तयार झालं आहे. खूप सुंदर असा आकार आला आहे शिवलिंगाला. आणि त्याच पद्धतीने वाळूने आपल्याला एका साईडला, एका बाजूला माता पार्वतीची सुद्धा स्थापना करायची असते. बाजारामध्ये मूर्त्या मिळतात रेडीमेड, पण आमच्या इथे मला भेटल्या नाही. सो मी इथे वाळूने माता पार्वतीची सुद्धा स्थापना केली. तर आता आपल्याला या शिवलिंगाची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची. सर्वप्रथम मी त्याला पाण्याने अभिषेक केला, त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला, त्याच्यानंतर मी इथे त्याला भस्म लावणार आहे. आपण शिवलिंगाला कधीही हळदी कुंकू लावत नाही, सो मी इथे भस्म लावते शिवलिंगाला. आणि पांढरं फूल अर्पण करायचं, बेलाची पानं अर्पण करायची आणि कापसाची वस्त्र अर्पण करायचे. तर या पद्धतीने छान अशी पूजा झाली आहे. तशीच पंचोपचार पद्धतीने आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. त्यांना छान असं हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे. आणि ओटीचं सामान असतं ना आपलं, हळकुंड, खारीक, बदाम, खोबरं, ते सुद्धा त्यांना हळदी कुंकू लावून अर्पण करायचं आहे.
त्यानंतर मी जी काही 5 फळं घेतली होती ते मी देवांना अर्पण केले नैवेद्य म्हणून आणि देवांकडे प्रार्थना केली की हा नैवेद्य तुम्ही ग्रहण करा। त्याच्यानंतर आपल्याला हे एक एक पान शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। म्हणजे पानाची जी सरळ बाजू असते ना ती शिवलिंगावरती ठेवायची आणि जी मागची बाजू असते ती वरती यायला पाहिजे। अशा पद्धतीने हे एक एक पान आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करायचा आहे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। तर अशा पद्धतीने सगळी पत्री अर्पण केल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे। सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर शंकरांची आरती, देवीची आरती आणि शेवटी माता हरतालिकेची आरती आपल्याला म्हणायची आहे। आरती केल्यानंतर मी आपली जी काही हरतालिकेची पोथी असते, जी काही कथा आहे हरतालिकेची ती वाचायची आपल्याला आणि त्यानंतर आपली पूजा संपन्न करायची आहे। तर अशा पद्धतीने माझी छान अशी पूजा झाली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पूजेचा? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपली हरतालिकेची पूजा झाली आहे। तुम्हाला पुन्हा एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना।